गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करणारा व्यक्ती करोडपती कसा झाला आणि मंजिली कदम यांचा वाल्मिक कराड यांच्याशी विवाह कसा झाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर 1990 चा काळ, तर जॉब निमित्त कोल्हापूरवरून एक कदम कुटुंब परळी येथे जॉब करण्यासाठी तिथं आलं। तर तिथे त्यांच्या वडिलांना परळी येथे जॉब लागला। तर त्यांची मुलगी परळी वैजनाथ महाविद्यालय येथे शिक्षण घेण्यासाठी ती तिथे आली। ती व्यक्ती मुलगी म्हणजे मंजिली कदम। मंजिली कदम यांनी सुरुवातीला महाविद्यालयामध्ये त्यांच्या मित्राशी ओळख झाली, मैत्रिणीशी ओळख झाली। तर ओळख वाढता वाढता एक तरुणाची त्यांचं मैत्री जास्त झाली, तो तरुण म्हणजे वाल्मिक कराड। तर त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं। प्रेमामध्ये झाल्यानंतर वाल्मिक कराड सुद्धा परळीमध्ये महाविद्यालयामध्ये कॉलेज घेण्यासाठी तो तिथे आलेला होता। तर तिथे वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर सुद्धा जॉब करण्याच्या प्रयत्नामध्ये ते तिथे आला। तर तिथे त्यांनी ज्या यात्रा असतील, उत्सव असेल, इथे मूवी दाखवण्याचं काम, पिक्चरच्या सीडी विकण्याचं काम वाल्मिक कराड यांनी केलं। तर त्यावेळेस त्यांच्या घरातून सुद्धा मंजिली कदम आणि वाल्मिक कराड यांच्या विवाहास विरोध होता। तर त्यांच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन वाल्मिक कराड आणि मंजिली कदम यांनी लग्न केलं। तर त्या लग्नासाठी त्यांनी ते कुटुंब परळी येथे स्थायिक झालं। परळी येथे स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या सोबत त्यांची परळी येथे मैत्री वाढवली आणि वेगवेगळे मित्र सुद्धा वाल्मिक कराड यांनी तिथे बनवले। तर त्यावेळेस त्यांनी भगवान बाबा गणेश मंडळ याची स्थापना केली। स्थापना केल्यानंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा तिथे परळी येथे राहत होते। त्यावेळेस माधवा पॅटर्न जास्त चर्चेत होता। 1996-97 चा काळ असेल, त्या काळामध्ये माधवा पॅटर्न चर्चेत होता। त्यावेळेस माळे असेल, धनगर असेल आणि नंतर वंजार असेल याची मोठ बांधून गोपीनाथ मुंडे यांनी 60 ते 70 आमदार त्यावेळेस निवडून आणले होते। त्यावेळेस गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते होते। तर परळीमध्ये परागरा या कॉलनीमध्ये ते तिथे राहत होते। त्यावेळेस त्यांना वेळोवेळी दिल्ली, पुणे, मुंबई येथे येणं जाणं असायचं। त्यामुळे घरामध्ये काम करण्यासाठी एक घरगाडी लागत होता। त्यावेळेस त्यांनी फुलचंद कराड यांना त्यांच्या मित्राला सांगितलं की घरामध्ये एक घरगडी हवंय। त्यावेळेस त्यांच्या मित्राने वाल्मिक कराड यांना घरगडी म्हणून त्यांच्या गोपीनाथ मुंडे यांच्या घरी लावलं। त्यावेळेस वाल्मिक कराड हा त्यांच्या मनापासून काम करू लागला। कोणतेही काम पडो असो, घरातील फरशी पुसणं असो, ते कागदपत्र नेणे आणण्यापासून असो, तो त्यांनी त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला। विश्वास संपादन केल्यानंतर वाल्मिक कराड यांनी हळूहळू परळीमध्ये राजकीय पाय रोवण्यास सुरुवात केली त्यांच्या मित्राच्या माध्यमातून। त्यावेळेस सुली पाटील असेल, नंतर सुनील फड असेल, नंतर सूरज केदार असेल, याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वलय निर्माण करण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला। त्यामध्ये स्थानिक स्वराज्य असेल, संस्था असतील, नंतर नगर परिषद असेल, त्यावेळेस त्यांनी वेगवेगळे नगरसेवक, वेगवेगळे सदस्य परळी येथून निवडून आणले। तर त्यावेळेस त्याची ओळख पंडितांना मुंडे यांच्याशी झाली। ते पंडितांना मुंडे म्हणजे धनंजय मुंडे यांचे वडील। तर धनंजय मुंडे यांची ओळख झाल्यानंतर त्या पंडितांना मुंडे यांचा आसरा घेण्यास वाल्मिक कराड यांनी सुरुवात केली आणि त्यावेळेस धनंजय मुंडे सुद्धा राजकारणात येण्याच्या प्रेरित होते। तर त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात जाऊन पंडितांना मोडके यांनी वाल्मिक कराड यांना नगर परिषदेचे अध्यक्ष बनवले। अध्यक्ष बनवल्यानंतर त्याची सल गोपीनाथ मुंडे यांच्या ध्यानात होते। त्यामुळं वाल्मिक कराड यांनी गोपीनाथ मुंडे यांना सोडून पंडितांना मुंडे यांचं काम करण्यास सुरुवात केली। त्यावेळेस धनंजय मुंडे यांनी सुद्धा 2009च्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होऊन गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात काम करण्यास सुरुवात केली। त्यावेळेस गोपीनाथ मुंडे तिथे निवडून आले। त्यामध्ये मोठा निवडून येण्याचा हात म्हणजे वाल्मिक कराड यांचा होता। तर वाल्मिक कराड यांनी वेगवेगळ्या नगर परिषद असेल, तिथे परळीमधलं संपूर्ण राजकारण असेल, त्यावेळेस तिथे स्थायिक होण्याचं काम तिथे वाल्मिक कराड यांनी केलं। त्यावेळेस राजकारणात प्रवेश करता करता त्यांनी वेगवेगळी संपत्ती सुद्धा त्यांनी कमवले। तर आता संतोष देशमुख यांचा गुन्हा घडला, त्याची संपत्ती आता समोर आली। तर संपूर्ण संपत्ती कुठे हे आपण थोडक्यात पाहूया। तर सुरेश दास यांनी आरोप केलेल्या माहितीनुसार त्यांनी बीड येथे त्याची 50 एकर जमीन आहे, नंतर बार्शी येथे 45 एकर जमीन आहे, सोनपेठ येथे 50 एकर जमीन आहे, पारगाव येथे 40 एकर जमीन आहे, खराडी येथे त्याचा जवळजवळ एक फ्लोर, एक मजला तिथे आहे। म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी जिथं आयटी हब म्हणून ओळखलं जातं पुणे, या ठिकाणी खराडी सारख्या परिसरातील तिथे एक फ्लोर त्यांनी ड्रायव्हरच्या नावे सुद्धा केलेला आहे। तर तसंच पत्नीच्या नावामध्ये पिंपरी चिंचवड या ठिकाणी सुद्धा प्रॉपर्टी आहेत, अशा बातम्या सुद्धा माध्यमातून आलेल्या होत्या। तर त्याची काही प्रॉपर्टी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आहे, अशी माहिती सुद्धा माध्यमातून समजली होती। अंजली दमाने केलेल्या आरोपानुसार त्यांची काही बीड परिसरामध्ये वाईन शॉप सुद्धा आहेत, अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे। तिथे पाहायला गेलं तर केज येथे एक वाईन शॉप आहे, नंतर वडवाणी येथे सुद्धा एक वाईन शॉप आहे, नंतर बीड मध्ये सुद्धा एक वाईन शॉप आहे,
आणि परळीमध्ये सुद्धा वाईन शॉप आहे, याची किंमत जवळजवळ करोडमध्ये गणली जाते. तर त्यावेळेस सीबीआय नंतर उत्पादन शुल्क यांना या वाईन शॉपची माहिती मागवली असता फक्त वाईन शॉपचे डिटेल्स त्यांना भेटले, पण हे वाईन शॉप कोणाच्या नावावरती हे सुद्धा आतापर्यंत सापडलेले नाहीत. तर मित्रांनो, हे जवळजवळ एवढी संपत्ती त्यांनी कंट्रोल कशी केली, तर ते पाहायला गेलं तर जवळजवळ वाल्मिक कराड हा 16 ते 17 मोबाईल वापरत होता. तर त्याचे 100हून अधिक बँक अकाउंट वापरत होता. तर त्यांनी परळीमधील राख असेल, नंतर खणकाम असेल, यामध्ये वेगवेगळे हात सुद्धा त्यांनी जवळजवळ खणकाम मध्ये, नंतर परळीच्या राख मध्ये 100 ते 200 300 डंपर काम करतात, अशी माहिती सुद्धा सुरेश दस यांनी माध्यमाशी सांगताना त्यांनी सांगितली. तर तसं आता जो पीक विमा घोटाळा केलाय, तो घोटाळ्यामध्ये सुद्धा आकांचा हात आहे, अशी अप्रत्यक्षपणे टीका सुद्धा सुरेश दस यांनी केली. मित्रांनो, ही होती वाल्मिक कराड यांची माहिती. ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.